सर्व समाजातून सर्व समाजातील सर्व स्तरातील लोकांनी या मोर्चामध्ये सहभागी होऊन हा कुणाच्याही साठी मोर्चा नाही, हा समाजासाठी मोर्चा करत आहे. कारण त्या काही अशाच एका राजकीय व्यक्तीची मुलाखत बघत असताना त्यांनी सांगितलं आपण बघतोय या मोर्चामध्ये दिव्यांग बांधव सुद्धा सहभागी झालेत. काय तुम्ही मागणी करताय, तुम्ही मोर्चात सहभागी? माझी मागणी काही नाहीये, फक्त जे पुणे बार असोसिएशनने जी भूमिका घेतलेली आहे ते आरोपीचे वकील पत्र जे आहे ते स्वीकारायचे नाहीये, तर मी त्यांचं अभिनंदन करतो. आणि अशाच प्रकारे जर भूमिका घेतली सर्व वकिलांनी की असला बलात्कारीचा कुठलाही गुन्हा त्या वकिलापत्र आपण स्वीकारू नये, तरच या असला भयंकर गुन्ह्याला आळा बसेल आणि आरोपीला नक्कीच सरेआम फाशी द्यायला पाहिजे. राज्यात सध्या महिला अत्याचार प्रचंड वाढलेले आहेत, पण लवकरात लवकर शिक्षा दिली जात नाही. फास्ट ट्रॅक वर प्रकरण येतं, पण पुढे फारसं काही होत नाही. याचा म्हणजे असं आहे का आपली जी व्यवस्था आहे थोडी त्याच्यामध्ये बदली करावी लागेल की पटकन असली अवस्था झालेली की तारीख पे तारीख होऊन काही दिवसांनी मग ते ना ते गुन्हा पण विसरून जातात आणि त्याला ते थंड होतात. पटकन तारीख पे तारीखच्या ऐवजी गुन्हा सिद्ध झाला तर पटकन त्या आरोपीला सजा झाली पाहिजे, जेणेकरून समाजामध्ये असल्या प्रकारचा गुन्हा करण्याची कुणाचीच हिंमत होणार नाहीये. आज ज्याचे मुलगी आहे त्याला माहिती आहे काय त्याचा मनावर परिणाम होतोय. आज कुठलीही सुरक्षा झालेली नाहीये. 7 वाजले तर आम्हाला दुगदुग होते की कुठली स्त्री बाहेर गेली तर त्याचा म्हणजे त्याच्या संगत काय होणार आहे. नक्कीच आपण बघतोय की दिव्यांग बांधव सुद्धा आणि सर्वच जाती धर्मातले लोक या मोर्चामध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतात.